हा माझा धैर्य नाही, हा कोणीतरी वेगळाच आहे। हे बघ आई, खबरदार जर मला आई म्हणाल असतं, आजपासून मला आई म्हणण्याचा अधिकार तू गमावलायस। तुझा माझा संबंध इथे संपला। आज सगळ्यांसमोर माझा मुलगा धैर्य मुजुमदार याच्या नावाने शेवटची आंघोळ करते। तू मेलायस माझ्यासाठी। धैर्य, सावी, आई, ऐकलत ना तुम्ही? मी तिच्यासाठी मेलो बदलली। याआधी कधीच तिच्या मनाविरुद्ध काही केलं नाही मी। तिला मान खाली घालावी लागेल असं कधीच नाही वागलो। आणि आज तिनं माझ्या नावाची शेवटची आंघोळ केली। मेलो। धैर्य, धैर्य। शांत हो धैर्य। धैर्य आले। अवंती वहिनी, नीता वहिनी, बाबा, धैर्य आले। धैर्य आले। आत्या, धैर्य आलेत ना?
धैर्य कुठे आहेत? बाहेर आहेत का? सांगा ना आता, कुठे आहेत धैर्य? नाही आला तो. आणि कधी येणार पण नाही. भास्करनं मला नायकांच्या वाड्यात काय झालं ते सगळं सांगितलं. या घरात धैर्याचं नाव आता कुणीच काढायचं नाही. धैर्य या घरासाठी मेला. नाही नाही, हे नाही होऊ शकत. हीरा, इरा, इरा, इरा. माझी आई आहे ना ती, पण तिला माझं मन का नाही कळलं. माझं प्रेम आहे तुमच्यावर, की तुमच्याशिवाय नाही जगू शकत ते का नाही समजत आहे तिला. काय चूक केली? प्रेमच तर केलं ना, ते कोणी समजूनच घेतलं नाही. कुणीच नाही. मला कळत नाही काय करू आता. असं वाटतं की सोडून द्यावं सगळं. मी कशासाठी आलो होतो सावी इथं? सांगा ना, का आलो? माझं तुमच्यावरचं प्रेम, माझी माणुसकी, माझा खरेपणा प्रूव्ह करायला ना. माझ्यासाठी सोपं नव्हतं ते. तरी सुद्धा भाऊंनी जे काही सांगितलं मी ते सगळं केलं. ही एक मुजुमदार आहे. हाच प्रॉब्लेम आहे ना भाऊ. तो प्रॉब्लेम सुद्धा मी हसत हसत सोडवून दिला. काय उरलं? कोण उरलं? काही नाही, कुणीच नाही. फक्त एक साधा मुलगा, त्याचं प्रेम सोडून दुसरं काहीच नाही. झिरो, शून्य. माझ्या आईनं माझ्या नावाची शेवटची आंघोळ केली. माझ्या फॅमिलीशी माझा काहीच संबंध नाही असं जाहीर केलं. तरी भाऊंना हे नाटकच वाटतंय.
सावी, त्यांची जर इच्छाच नसेल ना, तुम्ही किती आणि काही केलं ना तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. थकलोय मी सावी, थकलोय. लढायची इच्छाच होत नाहीये माझी, कारण मला भीती वाटतेय, त्रास होतोय. असं वाटतंय की माझ्या सोबत राहण्यासाठी तुम्ही भाऊंपासून, तुमच्या फॅमिली पासून लांब जा. सावी, आपलं प्रेम जिंकल, पण त्यासाठी जर मला तुमच्या फॅमिली पासून लांब जावं लागणार असेल तर काय उपयोग आहे अशा प्रेमाचा? जर खरंच असं झालं तर कसं माफ करणार मी स्वतःला? आता ना असं वाटतंय की हे सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावं, थांबवावं आता हे सगळं, हे सगळं सोडून निघून जावं कुठेतरी लांब, जिथं कोणी माझी परीक्षा घेणार नाही, मला स्वतःला प्रूव्ह करायला लागणार नाही. मी जातो सर, मी जगल कसा तरी. माझ्यामुळं मला अजून दुःख झालेलं नाही सहन होणार, मग अजिबात सहन होणार नाही. तुम्ही राहा इथं तुमच्या घरच्यांसोबत सुखात आनंदात. मी जातो. का केलंस असं? पैशांसाठी? ती मुजुमदारांची बरोबरी करता येत नाही शेवटी, मुजुमदारांचं नाव लागावं यासाठी. या सगळ्यासाठी तुम्ही हापापलेले आहात हे माहित होतं मला, पण तेवढ्यासाठी तू आणि तुझे हे आजोबा असं काहीतरी कारस्थान रचतील असं कधी वाटलंच नव्हतं. काय झालं? काल जे काय झालं त्यानं आपलं घर पडलं जरी नसलं तरी या घराच्या भिंती नक्की दुखावल्या असणार. भाऊ, तुम्ही मला वचन दिलंय, लक्षात आहे ना तुमच्या? त्यासाठीच सांगते भाऊ, काय वाटेल ते करा, म्हणजे पोराला आधी इथनं बाहेर काढा. तुम्ही त्याला समजावून सांगा, हात जोडून सांगा, नाही तर धक्क्या मारून बाहेर काढा, पण त्याला काढा इथनं. माझी पोर माझ्यापासून लांब चालले हो भाऊ. पोरगा तिच्यासाठी जे काय करायला लागलाय त्यामुळे तोच सर्वस्व वाटायला लागलाय तिला. काय ऐकेनाच झाली ती. स्वतःच्या ताई संग कसा वागला तू? उद्या जर आपली पोर सुद्धा आपल्याशी असंच वागत? नाही भाऊ, नाही, हे आपले संस्कार नाहीत. हो, मला मला तिथे कालच्या प्रसंगावरनं लय घाबरायला होतंय भाऊ. अहो, आपलं घर पाण्याला जर येऊ शकतात तर उद्या आपल्या पोरीच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकतात ते. नाही, तुम्ही काय पण करा, पण भाऊ, हा तिथे पोराला बाहेर काढा. मी हात जोडते तुमच्या पुढे, ते पोराला बाहेर काढा भाऊ. अनुराधा, काय म्हणाल तुम्ही?
तुम्ही मला सोडून चाललात? इकडे या. बसा. इकडे बघा. तुम्ही इथं माझ्यासोबत नसाल तर मी सुखात कशी काय राहू शकते? चित्त धैर्य, इथंच आवीचा आनंद. आपलं आयुष्य, आपलं नशीब आता एकमेकांवर अवलंबून आहे. आपण एकत्र राहिलो तरच सुखी राहू शकतो. आणि भाऊंना जर हे मान्य नसेल ना तर मी त्यांना मान्य करायला भाग पाडणार. आता बस चल. आता तुमची परीक्षा संपली. आता या 6वीची परीक्षा सुरू होणार. मला माहितीये तुम्ही काय काय नाही केलं परीक्षा देण्यासाठी. भाऊंनी सांगितलेलं प्रत्येक काम तुम्ही चिंतेनं केलं. कधी तापा, कधी रक्त सांडेपर्यंत. आज तर तुम्ही तुमच्या आई समोर मला आणि आपल्या प्रेमाला निवडलं. आता बस झालं. आता मी भाऊंना त्यांचा हट्ट आणि आपलं प्रेम याच्यामध्ये निवड करायलाच लावणार. बाय बंडू. एवढं गुलुगुलू कोणाशी बोलत होता तुम्ही? कोणी फ्रेंड होता की? फ्रेंड होता नाही, होती. आमची फ्रेंडशिप म्हणजे एकदम क्लोज होती ना. एवढं काय तर पुरुषांना बायकोसाठी किंवा होणाऱ्या बायकोसाठी उपवास धरला तर काय फरक पडतोय? आपण दोघांनीच सोबत वेळ घालवावा, तुमच्यासोबत बोलावं आणि खूप मज्जा करावी. अहो काय झालं? गाडी बंद पडली. ओ धैर्य, धैर्य. इरा, इरा, अगं दार उघड बाळा. इरा, अगं ऐक माझं दार उघड. बघ असं रडून काय उपयोग होणार नाही. अगं दार उघड. इरा, अगं ऐक की माझं. इरा, इरा,
इरा अगं काय अवस्था केलीस ही? इरा इरा अगं इरा इरा अगं काय चालवलंस तू हे? असं हे तुझ्या डोळ्यात पाणी असलं मी बघू शकत नाही. विसरू नकोस, तू दयाची पोरगी आहेस. तुझं हे हारणं मला बघावणार नाही सांगून ठेवतो. हे बघ हिरा, तुझा तुझ्या बापावर विश्वास आहे ना? हिरा अगं अगं काय विचारतोय मी? माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना? मग त्या विश्वासाचा तडा जाऊ देणार नाही मी. हा माझा शब्द आहे. वाटते ते झालं तर तुझं लग्न धैर्य बरोबरच होणार. तू या घरची सून होणार. बाबा, मला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. तुमचीच मुलगी आहे मी. तर मला जे करायचंय मी तेच करीन. तुम्ही काळजी नका करू. आता मी जे काय करेन त्याने धैर्य स्वतःहून परत येतील. आणि मग ते मला सोडून कधीच नाही जाणार. ते मला सोडून कधीच नाही जाणार. या तुम्ही. काय? अगं अगं तुझ्या डोक्यात काय चाललंय ते तरी सांग. या 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 तुम्ही. असं काय वाईट विचार करू नकोस. बघ असं उलट सुलट विचार करू नको. ऐक माझं. इरा इरा अगं काय करतेस तू हे? अगं काय करायला तू? इरा 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 अगं या मुजुमदारांना कसं सरळ करायचं चांगलं ठाऊक आहे मला. तू दार उघड बघू. इरा दार उघड. अगं असं काय उलट सुलट करायची गरज नाही. ऐक माझं. दार उघड. इरा इरा दार उघड. भाऊ, मला बोलायचंय तुमच्याशी जरा. धैर्य, बरं इकडे या. तुम्ही आमच्या घरी जे काही काम केलंय हा त्याचा मोबदला. या घ्या घ्या. आता तुमच्या मातोश्रींनी इथे येऊन जे काही केलंय, जे काही नाटक केलं, ते जर खरं मानलं आणि मी त्यांना जे काही लिहून दिलंय की त्या घराशी तुमचा आता काही संबंध राहिलेला नाही, या सगळ्या गोष्टी जर मान्य केल्या तुमच्याजवळ हे जे काही मी पैसे दिलेत ना फक्त एवढेच उरलेले. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण परीक्षा द्यायचं ठरवलं तेव्हा हे ठरवलं होतं का तुम्ही जे काही पैसे कमवणार आहे ते पैसे शालेय कामासाठी तुम्ही दान देणार. आता विचार करा, हे जर पैसे तुम्ही दान म्हणून दिले तर तुमच्याकडे एक पै सुद्धा उरणार नाही. आणि धैर्य कसं आहे, तुमच्यासारख्या लाडापोडात वाढलेल्या
कौतुकात वाढलेल्या आणि घरच्यांच्या मेहरबानीवर पोचलेल्या पोराला पैशाशिवाय जगायचं म्हणजे खायचं काम नाही हो. इथे जेव्हा रोजीरोटीचा पोटाचा प्रश्न येतो तेव्हा या गोष्टी लय अवघड असतात पैशाशिवाय. इथं दररोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आणि जेव्हा जगण्याचा संघर्ष समोर येते की नाही की मग प्रेम वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यापासून माणूस आपोआप लांब जातो. त्यामुळं आता तुम्ही ठरवायचं हे पैसे तुम्ही स्वतःसाठी ठेवून घ्यायचे का दान करायचे. करा, विचार करा. त्यासाठी तुम्हाला रात्रभराची मुदत मी देतो. निवांत विचार करा. हा हे घाई नाही. आणि मला सांगा. हा अर्थात आता माझा सल्ला जर विचारणार असाल एक सल्ला तुम्हाला नक्की देईन मी. माझं म्हणणं ऐकाल तर हे पैसे घ्या आणि गप गुमान इथनं चालू पडा. हेच तुमच्यासाठी बरं राहील. अरे बघा या विषयावर आता कुठलीही चर्चा होणार नाही. देवा, आता तरी हे सगळं थांबेल. अरे वा, भाऊनी तर कमालच केली. चांगलीच कोंडी केली आहे धैर्याची. काय चाललंय हे सगळं? आता काय होणार आहे काय माहित. धैर्य, मला कळतंय तुमच्या मनात काय चाललंय ते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी भाऊशी फोन उचला. फोन उचला, मला बोलायचंय तुमच्याशी.
धैर्य काय झालं? कोणाचा मेसेज आहे? धैर्य 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 धैर्य